लोकसभेची ही निवडणूक माझी 6वी निवडणूक आहे आणि त्या 6व्या निवडणुकीच्या निमित्ताने देशभरावर त्या ठिकाणी आपलं राज्य आणण्यासाठी जो काही हुकुमशहा पद्धत चालली ते बंद करण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं नाव घेऊन त्या ठिकाणी मी वेळ घेत नाही कारण साहेबांना त्या ठिकाणी पुढचा कार्यक्रम आहे. पण मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन आपल्या सर्वांना, जे काही मागच्या टर्ममध्ये ज्यांनी म्हणजे आता मावळती टर्म ज्यांची आहे त्यांनी या जिल्ह्यासाठी शहरासाठी काहीच केलेलं नाही आहे. आणि म्हणून मी मुद्दाम म्हणेल त्यांना अजून लोकसभा समजले नाही, दिल्ली समजले नाही. फक्त दंगली धोपे करण्याचं काम यांनी केलं. 1990ला पहिला हिंदू आमदार झाल्यानंतर 28 वर्ष या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये दंगल होऊ दिले नाही आपण शिवसेनेच्या माध्यमाद्वारे. नंतर मग मात्र त्यांनी राजाबाजारमध्ये केली, राम मंदिरासमोर केली. हे दंगली सुरू झाल्यामुळे DMIC मध्ये येणारे प्रोजेक्ट सुद्धा थांबले. लोक म्हणे MIM आहे ना इधर, हम नाही आते. आणि मग मला या ठिकाणी शहर शांत ठेवायचं, जिल्हा शांत ठेवायचा, सर्व धर्मीयांना घेऊन त्या ठिकाणी प्रेमाचं वातावरण निर्माण करायचं, भाईचारा निर्माण करायचा. म्हणून मी यासमोर आपल्यासमोर उभा आहे. आदर्श घोटाळ्याचा निमित्त करून आम्ही त्या आदर्श घोटाळ्याची संपूर्ण माहिती आणि किती लोकांकडे पैसे आहे, किती लोकांचे ठेवी आहे, ही माहिती आम्ही कलेक्टर, विभागीय आयुक्त, CPना आणि इन्स्पेक्टरला दिली होती. तीच माहिती, त्यामुळे आंदोलन केलं खूप. पण यांचे पैसे त्याच्यामध्ये आहे हे कोणाच नाही कळत का? 2-3 कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने यांचे पैसे आहे. त्या पैशासाठी आंदोलन केलं आणि म्हणे मग आदर्श का घोटाळा मी निघाला हूं. हे सगळं झूट आहे. आणि मग मला या ठिकाणी सांगायचं, असे असले लोक त्या ठिकाणी इथं नको, जे कधीही त्या ठिकाणी म्हणजे काही प्रगती तर केली नाही, परंतु लोकांना सुद्धा बोलत नव्हते, लोकांशी त्या ठिकाणी वाईट बोलत होते. आणि म्हणून अशा लोकांना त्या ठिकाणी तिलांजली दिली पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी सांगेन. दुसरे जे इथं उभे आहे आता फिरतात सगळीकडे, अंबादासजी दानवे यांनी सांगितलं ते बरोबर आहे. दारूच्या दुकानात 14 दारूच्या दुकानं उघडल्या. या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात त्या ठिकाणी काही दारूच्या दुकानं उघडण्यासाठी यांना निवडून द्यायचं का? आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल, मला ते सगळे प्रोजेक्ट पूर्ण करायचे. DMIC मध्ये जे काही नवीन उद्योग आणायचे, रोजगार मिळवून द्यायचा, पाणी पुरवठा योजना पूर्णपणे करायची आहे, शेतकऱ्यांना पूर्णपणे ते मदत करायची आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अर्धवट झाले ते पूर्ण करायचे, ते मीच आणले होते. आणि म्हणून जे प्रोजेक्ट अपूर्ण आहे ते अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं, जसं सोलापूर ते धुळेमध्ये टनेल आहे तर टनेलचं पण या ठिकाणी मी सांगेन, माझी एक जिद्द आहे. मी साहेबांची परवानगी पण घेतली नाही, पण मी या ठिकाणी सांगेल की या दारूच्या मुळे त्या ठिकाणी बरेच संसार उद्ध्वस्त झाले. हा माणूस त्या ठिकाणी दारूच्या दुकानात, तुम्हाला एक क्लिप माहीत असेल, त्यांचं भाषण चालू होतं, एक दारू पिलेला माणूस असा आडवा गेला, काही लोकांनी त्याला पकडलं. अरे पकडू नको, ते आपलंच गिराईक आहे. म्हणजे सिद्धच झालं ते की हे दारूच्या दुकानात किती लोकांच्या कशा हे केलं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, मला हे असले धंदे मी कधी केले नाही माझ्या आयुष्यात. आणि म्हणून जर असं असेल तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना यांना सरळ करायचं. आज कोणत्या आणि कशा प्रकारे हे काय चाललं, हे तर गद्दार आहे. ही लढाई गद्दाराच्या विरुद्ध आहे. हे सगळ्या गद्दारांना गाडायचं आहे. 5 गद्दारांना आपल्याला गाडायचं आहे या जिल्ह्यात. गाडणार की नाही? कारण त्यांनी माननीय उद्धवजींना धोका दिला, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला धोका दिला आणि फुटून फक्त खोक्यासाठी फुटून गेले, तिकडे खोक्यासाठी गेले. म्हणून गद्दारांना आपला हा जिल्हा कधीच बरोबर घेत नाही, माफ करत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी गद्दाराला त्या ठिकाणी, आणि म्हणून मी घोषणा करतोय, माझं सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी मी सुरू केलेलं आहे, या ऐतिहासिक शहराला त्या ठिकाणी जे मी या ठिकाणी सांगेल की जे इतकं चांगलं स्वरूप या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धव साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलं. आज हा या ठिकाणी या शहरामध्ये काय चाललं, भरमसाठ दारू, देशी दारू. त्यामुळे कोणी ना कोणी रस्त्यात पडतं, कोणी काय होतं, कोणी काय.
जर शहर शांत ठेवायचं असेल, जिल्हा शांत ठेवायचा असेल तर हे पहिले सगळ्यात पहिले देशी दारू बंद केली पाहिजे. आणि मी या ठिकाणी ठराव करेन माझ्या सगळ्या ग्रामपंचायतचा, सगळीकडे फिरेन, ही देशी दारू बंद केली पाहिजे. ही देशी दारूमुळे त्या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण संसार उद्ध्वस्त होत आहे. आणि मी देशी दारू त्या ठिकाणी पूर्ण या वर्षामध्ये त्यांनी सगळे फिरून त्या ठिकाणी सगळे ठराव करून घेईन, कलेक्टरला सबमिट करेन आणि अधिकृतपणे नियमाने करेन आणि ती देशी दारू पूर्णपणे बंद करेल. आणि देशी दारूमुळे त्या ठिकाणी खूप आज या ठिकाणी आपण इथे आहात. मी अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचं एकनिष्ठपणे काम करतो. आणि काम करत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं आहे. मी कधी त्या ठिकाणी धोका दिला नाही, मातोश्रीला नाही, शिवसेनेला नाही, उद्धव साहेबांना नाही आणि माननीय शिवसेना प्रमुखांना नाही, कधीच नाही धोका दिला, धोका देणार पण नाही. आणि माझ्या या जनतेला सुद्धा त्या ठिकाणी मी कधी धोका देणार नाही. माझी विनंती अशी, मी आज माझी शेवटची त्या ठिकाणी ही टर्म आपल्या आशीर्वादाने पूर्ण करणार आहे. आणि मग शेवटची टर्म पूर्ण 5 वर्ष करून पुढे सेवाच करत राहील. जसं माननीय शिवसेना प्रमुखांनी शेवटपर्यंत सेवा केली तसे मी त्या ठिकाणी त्यांचंच अनुकरण करून मी तुमची सेवा करत राहील. मला फक्त आशीर्वाद असू द्या. मी या ठिकाणी विनंती करतो, तुमची सेवा करण्यासाठी, तुम्हाला संरक्षण देण्यासाठी आणि तुमचा विकास करण्यासाठी, या भागामध्ये निर्व्यसनी होण्यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणून मी नतमस्तक होतो आपल्यासमोर. या ठिकाणी